पुढचे 10-12 दिवस निवडणुकीचे आहेत आणि त्यानंतर देखील सत्ता आमचीच येणार आहे। आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो, हे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर या गेल्या 2 वर्षात स्थानिक जनतेवर अन्याय केला असेल, कोणावरही आवाज चढवला असेल, त्यांना त्यांच्याच भाषेत आपण उत्तर देणार, सरकारी उत्तर देऊ। गेले 2 वर्ष मी पाहतो जे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अलीबाबावर 40 चोर, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात कधी दौरा लागतो आणि ह्या मतदारसंघात यायचं असतं की मला बरं वाटतं, असं वाटतं की मी एका ओळखीच्या जागी आलेलो आहे। गेल्या 2 वर्षात मला वाटतं नांदगावमध्ये गणेशजी किती वेळा आलो असेल, मी 5 ते 6 वेळा आलोच असेल। प्रत्येक 2-3 महिन्यानंतर इथे येत असतो। नक्की हक्काच्या जागी आलेलो आहे आणि सीट जिंकणं हे मला माहिती आहे, नुसतं तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। खरं म्हटलं तर आज आपण पाहतोय निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपण ह्या दुपारी इथे मोठ्या संख्येत आलेला आहात। मी सहज विचारत होतो की आपण ह्या बाजूला का आज कुठच्या सर्कलमध्ये सभा घेत आहोत आणि त्यांनी मला सांगितलं इथे घेणं गरजेचं आहे। एक कारण अर्थात निष्ठावंत लोक आहेत, आपल्यावर प्रेम करणारी लोक आहेत, जनता इकडची स्थानिक गणेश भाऊं बरोबर आहे। पण दुसरी बाजू ही पण आहे की काही काही लोकांच्या मनात थोडी धाकधूक असते, थोडी भीती असते की अरे आपण तिथे दिसलो तर काय, मतदान तर आम्हाला मशालीलाच करायचंय, पण आम्ही दिसलो तर कोणी गुंड आमच्या घरी येईल का, जे गद्दार आहेत ते घरी येतील का, जे दुसरे उभे राहिले ते घरी येईल का। मी आज त्या गद्दाराला सांगत आहे आणि कोणी जे इथे गुंडगर्दी करणार असतील त्यांना सांगत आहेत, पुढचे 10-12 दिवस निवडणुकीचे आहेत आणि त्यानंतर देखील सत्ता आमचीच येणार आहे। जर इथे त्या दोघांनी, कुठच्याही गुंडांनी एका व्यक्तीला जरी हात लावला तर याद राखा, बर्फाच्या लादीवर झोपवायला मी तुम्हाला इथे येईन, झोपल्याशिवाय राहणार नाही। ही जी मस्ती असते ना, ही त्यांनी घरात दाखवावी स्वतःच्या, पण आमच्या जनतेत दाखवू नाही। कोणी स्वतःला किती मोठं समजलं, 100 कोटी दाखतोय, कोणी 200 कोटी दाखतोय, कोण कुठून बाहेरून गुंड आणतोय, ठीक आहे, काही काही दिवस लोक सहन करतात, पण एक याद राखा, जे तुम्ही मोठे झालेला आहात, जे स्वतःची कॉलर टाईट करून फिरत आहात, ते ह्या जनतेच्या आशीर्वादामुळे फिरतात। या दिवशी जेव्हा जनता ठरवेल तुम्हाला खालती खेचायचं तर रस्त्यावर तोडवण्याशिवाय जनता तुम्हाला राहणार नाही। आणि मी तुम्हाला खरोखर सांगतो, हे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर या गेल्या 2 वर्षात स्थानिक जनतेवर अन्याय केला असेल, कोणावरही आवाज चढवला असेल, त्यांना त्यांच्याच भाषेत आपण उत्तर देणार, सरकारी उत्तर देऊ। पोलिसांची काठी बसेल ज्यानं तिथे बसायची त्यांना, पण तिथे मशाल पण जिथे चटके द्यायचे तुम्हाला, तिथे चटके दिल्याशिवाय मी राहणार नाही, हे तुम्हाला सांगतोय मी। 10 दिवस राहिलेले आहेत निवडणुकीला, 20 तारखेला मतदान आहे आणि 20 तारखेला या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटणार आहे, अंधार दूर करणार आहे। 20 तारखेला या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे, तिथे तुतारी वाजणार आहे आणि जिथे तिथे काँग्रेस लढत आहे तिथे हात दिसणार आहे। पण आज आपण पाहतो या गेल्या 2 वर्षात मी गणेशजींचं ऐकत होतो भाषण, अनेकदा ह्या आधी देखील आमची चर्चा झालेली आहे, कधी गप्पा होतात, कधी त्यांचा फोन येतो। मला वाटतं मी इथेच ऑगस्टमध्ये पण येऊन गेलो होतो, ऑगस्ट की सप्टेंबरमध्ये, गणपतीच्या आधी येऊन गेलेलो, आणि तेव्हा देखील हेच दिसत होतं मला की लोक आपल्या सोबत आहेत, स्थानिक जनता आपल्या सोबत आहे, पण कुठेतरी हे भयाचं जे वातावरण निर्माण करून ठेवलेलं, हे भयमुक्त महाराष्ट्र आपल्याला घडवायलाच लागेल आणि तुम्हाला एकत्र यायलाच लागेल। किती सहन करायचा अन्याय, किती सहन करायचा अत्याचार, खोटं बोलतात ते किती बोलतात आणि किती आपण ऐकून घ्यायचं, ह्याला एक अंत असतो। गेले 2 वर्ष मी पाहतो जे घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अलीबाबावर 40 चोर, त्यांना आता 9 टोके करायचंय, पण हे जे 50 खोके घेऊन पळालेले लोक आहेत, यांना मोठं कोणी केलं होतं? उद्धव साहेबांनी तिकीट कोणी दिलं होतं? राजकीय ओळख कोणी दिली होती? सामाजिक ओळख कोणी दिली होती? इथे निवडून कोणी आणलं होतं? तुम्ही सगळ्यांनी निवडून आणलेलं, आणि मग तुमच्याच डोक्यावर बसतात, तुम्हालाच मस्ती दाखवतात, तुमच्यावरच आवाज चढवतात, हे चालणार नाही। आणि म्हणून आज
आपण पाहतो जे मतदान होणार आहे ते एका बाजूनी महाविकास आघाडीचं सरकार येण्यासारखं मतदान होणार आहे, बहुमताचं सरकार आपलं येणार आहे. गेले 2 वर्ष आपण संपूर्ण महाराष्ट्रात पाहतो जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे, कधी आपत्ती आली, आणि अन्याय नुसतं मी जेव्हा बोलतो तेव्हा पर्यावरणाचा नाही, तर सरकारकडून पण जो अन्याय झालेला आहे, ह्या राजवटीकडून जो अन्याय झालेला आहे, भाजपकडून जो अन्याय झाला आहे, तो कितीतरी प्रचंड झालेला आहे. अनेक वेळा हे मी विषय मांडलेले आहेत, पण तुम्हाला एवढीच पुन्हा एकदा आठवण करून द्यायला आलोय की आपल्या काळात काय होतं आणि येणारा जो काळ आपला आहे, आपला म्हणजे फक्त आमचा नाही, तुमचा, आमचा, सर्वांचा, महाराष्ट्राचा जो काळ आहे, आपण शेतकरी बांधवांसाठी काय करणार आहोत. जेव्हा आपल्याला आठवत असेल उद्धव साहेबांचं सरकार बनलं, उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले 2019ला महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा त्या सरकारने पहिला निर्णय जो घेतला होता तो कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. बरोबर ना? 2 लाखापर्यंत ज्या शेतकऱ्यांची ह्या महाराष्ट्रात कर्ज होती ती कर्ज मुक्त करून दाखवली. हे असं सरकार आपलं होतं आणि तेही एका बोटावर आपण करून दाखवलं होतं. कुठेही जास्ती बॅनरबाजी नाही, होर्डिंग नाही. हल्ली काय 1500 रुपये कोणी दिले की देवा भाऊ सुरू होतं. मग दादांना आठवतं की मुख्यमंत्र्यांचं नावच नाही टाकायचं. मुख्यमंत्री बोलतात मला 2 हाफ CM नको, आणि देतात किती महिलांना? 1500. म्हणजे तुम्ही विचार करा, 1500 आज देत आहेत, 2014ला हे किती देणार होते? 15 लाख ना. म्हणजे तुम्ही विचार करा, आज तुम्ही 2014 मध्ये विचार करा, आणि मग भाजप तुम्हाला सांगते इथे प्रत्येकाला, फक्त महिलांना नाही, प्रत्येकाला 15 लाख देणार होते. आता डोळे मिटा 1 मिनिट आणि पुन्हा एकदा उघडा. आता समजा तुम्ही आता खरोखर जे आहात 2024 मध्ये, किती शून्य काढले आणि 15 लाख मधून? ही गंमत आहे. आणि तुम्हाला खरोखर सांगतो, हे तुम्ही घरोघरी जाऊन सांगायला पाहिजे, कारण ह्या भाजपवाल्यांना लाज नाही, एकनाथ शिंदेना लाज नाही, कुठेही शरम वाटत नाही. परवाकडे मी पाहिलं बातमी उत्तर प्रदेशची आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजींनी 300 रुपयाचे चेक वाटलेले आहेत. 300. म्हणजे हे सरकार जर ह्यांचं आलं तर लाडक्या बहिणींना फक्त 150 रुपये देतील. ह्यांना लाज वाटत नाहीये, पण आपण त्यांच्यासाठी योजना करत होतो. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हाला शेतकऱ्यांच्या विषयावर आणतो, मग आपण महिलांसाठी काय करतोय ते सांगायला आलेलो आहे. कारण आज जास्ती वेळ बोलण्याची नाही, आज काम करून दाखवण्याची, मतदान करून दाखवण्याची वेळ आलेली. आपण जे शेतकऱ्यांसाठी करणार आहोत, जो शब्द उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने दिलेला आहे की जसं 2019-2020 मध्ये आपण या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज 2 लाखापर्यंत जे माफ केलं होतं, मुक्त करून दाखवलं होतं, तसंच आपलं सरकार आल्या 3 लाखापर्यंत ज्या ज्या शेतकरी बांधवांची कर्ज आहेत ती कर्ज मुक्त केल्याशिवाय आपण राहणार नाही. करणार, आपण करणार आणि करून दाखवणार. आपण नुसतं भाजपवाल्यांसारखं बोलत नाही, आपण नुसतं मिंदे गँगसारखं बोलत नाही की आम्ही हे करू ते करू ते करू. हो दादा, आपण करून दाखवलेली कामं आहेत. आणि ही करून दाखवलेली कामं आपल्याला आठवत असतील, जेव्हा देवेंद्र फडणवीसजींनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती केली, कर्जमाफी केली, ऐतिहासिक केली. सगळीकडे बॅनर दिसले होते, सगळीकडे होर्डिंग दिसले होते, पण किती अटी होत्या त्याच्यात, किती शर्ती होत्या त्याच्यात. कोणी सांगत होतं तुमच्या पणजोबांना घेऊन आणा, कोणी सांगत होतं तुमच्या पंटूला घेऊन आणा, मामाला घेऊन आणा, हा दाखला आणा, तो दाखला आणा. ती कर्जमाफीची जी योजना आहे, राहू दे बसू दे, ती कर्जमाफीची जी योजना आहे ती अजूनपर्यंत बंद झालेली नाहीये. पण आपण जी कर्जमुक्ती करून दाखवली ती 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक खात्यावर ही कर्जमुक्ती गेली आणि शेतकरी बांधवांना मिळाली ही कर्जमुक्ती. तसंच आपल्या काळात आपण जेव्हा जेव्हा पाहिलं या शेतकऱ्यांवर कुठेही काही आपत्ती आली, मग गारपीट झाली असेल, कधी सततचा पाऊस लागला असेल, कधी अवकाळी पाऊस झाला असेल, कधी दुष्काळ आला असेल, कोविडचा काळ होता आणि कोविडच्या काळात देखील जेव्हा अर्थचक्र बंद पडलं होतं तेव्हा आपण, आपले मंत्री असतील, आपले सगळे पूर्ण शासन असेल, प्रशासन असेल, आपल्या गावोगावी यायचे, शेतकऱ्यांची विचारपूस करायचे. आणि नुसतं विचारपूस नाही तर आपण धूळफेक न करता जी गरज आहे तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. कदाचित थोडी झाली असेल, कदाचित जास्ती झाली असेल, पण आत्ताच्या ह्या गेल्या 2 वर्षात मी तुम्हाला विचारते, कारण अनेकदा मी इथे आलेलो आहे, पलीकडे वैजापूरमध्ये असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असेल, कधी नाशिक जिल्ह्यात असेल, जेव्हा जेव्हा गारपीट झाली असेल, कधी अवकाळी पाऊस झाला असेल, पाणी तुंबलं असेल शेतात, जेव्हा आपल्या पिकाचं नुकसान होतं, तुम्ही मला सांगा, कोणीही तरी मला सांगा इथे की आपल्या महाराष्ट्रातून कृषी मंत्री आपले कधी आपल्या बांधावर आलेत? पाहिलं? नाव काय जरा सांगा, कोण कृषी मंत्र्याचं नाव काय? 5 वर्षापूर्वी, 2.5 वर्षापूर्वी होते ते. आता कोण आहेत? अब्दुल गद्दार नाही, ते पण पूर्वीचे आहेत. आत्ताचे कोण आहेत? बघा काय हालत. कुणालजी, अजून
ह्या महाराष्ट्रामध्ये जेवढं महत्वाचं आपलं शेतकरी आहेत, आपण आपली भावना ही होती, उद्धव साहेबांची भावना ही होती की अन्नदाता देवो भव. प्रत्येक शेतकऱ्याला ह्या महाराष्ट्रामध्ये माहिती होतं की कुठेही काही आपत्ती आली, नुसतं हाक मारली उद्धव बाळासाहेब ठाकरेंना तर त्यांचं सरकार माझ्या मदतीला येतं. असं ह्या सरकारमध्ये कृषी मंत्रीच कोणी माहिती नाही, ही परिस्थिती आज महाराष्ट्र सरकारची झालेली आहे, भाजप आणि एकनाथ शिंदेची झालेली आहे. तुम्ही विचार करा किती भयानक हे सरकार असेल. जर आपल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्याचा मंत्री माहिती नसेल म्हणजे तो मंत्री किती निकम्मा असेल हा तुम्ही विचार करा, किती निष्क्रिय असेल तुम्ही विचार करा. आज आपण पाहतोय, मी तुम्हाला शब्द देतोय की जेव्हा आपलं सरकार पुन्हा एकदा येईल त्याच सरकारमध्ये कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शेतकऱ्यांची व्यक्ती म्हणून, शेतकऱ्यांचा माणूस म्हणून तिथे बसला असेल. आणि हेच तुम्हाला सांगायला आलोय मी